बिहारमध्ये बॅनरवर भुजबळांचा फोटो लावण्यास रोखल्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तडकाफडकी राजीनामा। उमेदवाराच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून निवडणूक पर्यवेक्षकाची तात्काळ हकालपट्टी। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला बंद। पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद ठेवली जाणार। मुंबईतील बीडीडी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करा। मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची SIR मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेरतपासणी होणार। शिरूरच्या मनसरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। वन विभागाकडून 11 पिंजरे लावत बिबट्या जेरबंद। UPIद्वारे देशात 27,28 कोटींचे व्यवहार। ऑक्टोबरमध्ये डिजिटल व्यवहारांनी नवीन विक्रमी पातळी गाठली। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे चौकशीचे आदेश। नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 रुपये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रोजचा हप्ता उद्यापासून जमा होणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। 18 नोव्हेंबरपर्यंत eKYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन।